महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी लढत नाही, मी हे वारंवार सांगत आलोय आणि आज ते पुन्हा एकदा सिद्ध झालं। मुळशी तालुक्यातील एक शेतकरी कुटुंब रस्त्यावर आले, प्रशासनानं त्यांच्या घरावर गाईच्या गोठ्यावर बुलडोजर चालवलं। एकदा त्या शेतकऱ्याचा हा व्हिडिओ बघा। सगळ्यांचे आभार, पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा सगळ्यांचे आभार मानतो। आणि आज मला म्हणजे बळजुबरीने घराच्या बाहेर काढलेलं आहे। शेजारी घरामध्ये सगळं मटेरियल तसंच आहे। माझ्या 14-15 गाय मी आता सोडून जातोय। हे पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा हे जे कोण असतील प्रशासकीय, यांनी आज बसून याची जबाबदारी घ्यायची। उद्या काही जरी प्रॉब्लेम आला तरी मी त्यांना जबाबदारी त्यांच्या असल्यामुळे ती जबाबदारी त्यांनी स्वीकारायची। मी इथून आता कुठलं सामान येणार नाही, काय नाही। मी आता आहे असं घर सोडून चाललोय जबरदस्ती केल्यामुळं। बघितला त्या शेतकऱ्याचा व्हिडिओ। आज शेतकरी कुटुंब ढसाढसा रडत आहे आणि इथल्या प्रशासनानं दिलेलं जे आश्वासन होतं त्या आश्वासनाची पूर्तता न करता त्यांच्या घरावर बुलडोजर चालवलं। गाईचा जो गोठा होता ना, त्या गोठ्यावर सुद्धा बुलडोजर चालवलेलं आहे। त्या कुटुंबाच्या घरावर जी प्रशासनानं कारवाई केली आहे ना, त्यामुळे त्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलेलं आहे। विकास कामाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करता थेट कारवाई केली प्रशासनानं, असा आरोप त्या शेतकरी कुटुंबानं केलेला आहे। त्या शेतकरी कुटुंबाला संबंधित अधिकाऱ्याकडून योग्य तो मोबदला देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण ज्या वेळेस प्रशासनानं ती कारवाई केली ना, त्यावेळेस कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही। ना तर आर्थिक मदत केली, ना तर त्यांना राहण्यासाठी घराची सोय केली। डायरेक्ट धडक कारवाईच केली। कारवाई करताना कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। घटनेदरम्यान कुटुंबियांनी अधिक वेळ द्या अशी मागणी केली होती। कमीत कमी 2 दिवस तरी द्या अशी त्या कुटुंबियाची मागणी होती। मात्र प्रशासनानं ती नियोजित कारवाई पुढे ढकलण्यास डायरेक्ट नकार दिला आणि त्याचा परिणाम असा झाला, त्या कुटुंबाला आपलं घरही वाचवता आलं नाही आणि आपलं सामानही वाचवता आलं नाही। आज ते कुटुंब ढसाढसा रडतंय महाराष्ट्र पुढं। आज ते कुटुंब उघड्यावर पडलंय। कोणामुळं? इथल्या व्यवस्थेमुळं, इथल्या सरकारमुळं। आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आज एका महिलेच्या डोक्यावरचं छत्र तुम्ही आज बुलडोजर चालवलं आहे तिच्या घरावर। ती आज रस्त्यावर आली, त्याची जबाबदारी कोण घेणार? त्या कुटुंबाला फक्त एवढंच सांगेल, महाराष्ट्राची जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। तुमचा जो काही मोबदला असेल ना, जोपर्यंत तुम्हाला योग्य तो भेटत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही। आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत, फक्त तुम्ही खचून जाऊ नका। आणि इथल्या प्रशासनाचा, इथल्या सरकारचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो। तुमच्यामुळं आज एक महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंब रस्त्यावर येत आहे। किती मोठं दुर्दैव आहे। सरकारचा आणि प्रशासनाचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो।